मित्रांनो, तुम्ही जर पुणे महानगरपालिकेचा अर्थसहाय्य योजनेचा फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला त्याचे सध्याचे स्टेटस काय आहे ते पाहायचे असेल तर ते आपण कसे पाहायचे हे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. नमस्कार, मी अमोल जाधव. तर चला आपण व्हिडिओ सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला dbt.pmc.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही या पेजवरती येऊ शकता. तुम्ही ते पाहू शकता. कृपया नागरिकांनी अर्जाची सद्यस्थिती पाहण्यासाठी लॉग इन करा, हा इथे फ्लॅश मेसेज दिसत आहे. आणि आपल्याला पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमधील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य म्हणून ज्या 2 योजना राबवल्या जातात त्यामध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद ही 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आहे. तसेच 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ही योजना आहे. तर या 2 योजना ज्या आहेत ते पुणे महानगरपालिकेच्या वतीने राबवल्या जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य मिळेल. तर 10वीवाल्यांसाठी 15,000 रुपये भेटतात आणि 12वीवाल्यांसाठी 25,000 रुपये हे पुणे महानगरपालिकेच्या तर्फे दिले जाते. तर यासाठी पात्रता पण इथे काय लागतात काय नाही सर्व दिलेलं आहे. तुम्ही वाचून घ्या आणि जर फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरून घ्या. फॉर्म भरण्यासाठी 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे. जर तुम्हाला आमच्याकडून फॉर्म भरायचा असेल तर मी स्क्रीनवरती माझा नंबर देतो, त्यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून तुमचा फॉर्म भरून घेऊ शकता. आता वळूया, ज्यांनी पहिलं फॉर्म भरलेला आहे त्यांना त्यांचे ॲप्लिकेशनचे स्टेटस पाहायचे आहे, तर ते कसे पाहणार. तर या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे 3 डॉट दिसतील, म्हणजे ह्या 3 रेषा, यावरती एकदा क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ॲप्लिकेशन ट्रॅक हा एक ऑप्शन दिसेल, यावर तुम्ही क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला ॲप्लिकेशन ID टाकायसाठी विचारेल. या ठिकाणी तुम्हाला जो ॲप्लिकेशन नंबर मिळालेला आहे SMS-मध्ये तो इथे टाकून घ्यायचा आहे. तो टाकल्यानंतर तुम्हाला इथे सादर या बटनवरती एकदा क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन ID दिसेल. त्यानंतर थोडंसं वर ढकलायचं आहे. वर ढकलल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की सध्याची स्थिती काय आहे. तर या केसमध्ये आपण जे स्क्रीनवरती बघत आहे तर हा बिल नंबर इथे पास झालेला आहे, DBT झालेला आहे, म्हणजेच पैसे अकाउंटला आलेले आहेत. तर तुमच्या केसमध्ये जर फॉर्म पेंडिंग असेल किंवा काही असेल तर ते तिथे दाखवलं जाईल सद्यस्थितीमध्ये. जर काही कागदपत्रे अपुरे असतील तर ते तुम्हाला त्यांना परत पाठवावे लागतील आणि जी त्रुटी आली असेल, जे पेंडिंगमध्ये असेल ते तुम्हाला डॉक्युमेंट परत सबमिट करावे लागतील. तर ही एक पहिली पद्धत होती जिथून तुम्ही पाहू शकता. दुसरी एक पद्धत आहे, इथे तुम्ही पाहू शकता लॉग इन हे एक ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर नागरिक आणि बचत गट असे 2 ऑप्शन दिसतील, तुम्हाला नागरिकवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा यूजर ID आणि पासवर्ड टाकायला विचारेल नागरिकांचे लॉग इन यामध्ये. तर तुमचा इथे लॉग इन ID तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे. एवढं केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, खाली यायचं आहे. इथे तुमचं सध्याची स्थिती इथे पहा, इथे अप्रूव्ह दिसत आहे. तर हे जे बिल आहे ते पास झालेलं आहे. पण तुमच्या केसमध्ये जी काही सध्याची स्थिती असेल ते तुम्हाला इथे पाहता येणार आहे. आणि जर रिजेक्ट असेल तर कोणत्या कारणामुळे रिजेक्ट आहे, काय त्यांना कागदपत्र कमी पडले आहेत, ते सर्व तुम्ही इथे पाहू शकता आणि फॉर्ममध्ये एडिट करू शकता. तर हा महत्त्वाचा व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.